आजचा जो विषय मनासाठी घेतलेला आहे, तो विषय म्हणजे आशा. त्याला आपण इंग्लिशमध्ये होप म्हणतो. परमेश्वराने आपल्या सर्वांना आशा दिलेली आहे. परमेश्वर हा आशेचा देव आहे. परमेश्वराने आपल्याला जी आशा दिलेली आहे, ती आपल्या जीवनामध्ये पुरेशी आहे. परमेश्वराने जी आशा दिली आहे, ती आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी आशा दिलेली आहे. परमेश्वराने जी आपल्याला आशा दिलेली आहे, त्यामध्ये आपण सुखी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर जे आपल्याला आशय देतो, त्यावेळेला परमेश्वर आपल्याला अभिवचनं देतो. परमेश्वर आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी शिकवतो आणि त्या नवीन गोष्टीचं अनुकरण करून त्यामध्ये चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराची आशा जी आहे, ती कधीही न संपणारी आहे. परमेश्वर आपला कधीही आशाभंग होऊ देत नाही. परमेश्वर हा आशेनं आपल्याला वाढवतो, तो पुढे नेतो आणि ह्या आशेमध्ये आपण जगत आहोत. त्याची आशा अशी आहे, की आपल्याला तारण मिळावं. त्याची आशा आहे, की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. त्याची आशा अशी आहे, की आपण त्या तारणामध्ये एकत्र असावं. त्याची आशा अशी आहे, की आपल्या पापापासून सुटका व्हावं. अशा रीतीने ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी ही जी आशा परमेश्वराने जी आपल्याला दिलेली आहे, जे होप परमेश्वराने दिलेले आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशू करो व त्याची जी आशा आहे, ती आपल्यामध्ये कार्य करो व येणाऱ्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं जीवन सुखी समाधानी करो. आपल्याला जे सार्वकालिक जीवन आहे ते मिळो, उदंड आयुष्य मिळो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.